सांगलीमध्ये काँग्रेसची ताकद आहे, संघटना मजबूत आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. त्या तुलनेमध्ये उबाटा गटाची ताकद अगदीच तोळामासा आहे. त्यामुळेच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, कारण चित्र असं निर्माण झालेलं आहे की उमेदवार ठाकरे गटाचा आणि कार्यकर्ते सगळे काँग्रेसकडे. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अंतर्गत हातमिळवणीतून पुढे आलेली आहे. जयंत पाटील यांचं कुटुंब आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं कुटुंब यांचं राजकीय वैर खूप जुनं आहे आणि त्यातूनच जयंत पाटलांना विशाल पाटील यांचा राजकीय गेम करायचा आहे. त्यामुळे त्यांनीच चंद्रहार पाटील यांना ठाकरेंकडे पाठवलं, ठाकरे गटामध्ये प्रवेश मिळवून दिला आणि आता त्यांना ठाकरे गटाने उमेदवारी सुद्धा दिलेली आहे. विशाल पाटलांचा गेम वाजवण्यासाठी जयंत पाटलांनी ही खेळी केलेली आहे. म्हणजे ठाकरेंचं राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाचं राजकारण हे एकमेकांना पूरक ठरतंय. या पूरक राजकारणातून काँग्रेसचा गेम वाजवला जातोय, काँग्रेसचा कडेलोट होतोय आणि त्याच्यामुळेच मवियाचा बाजार उठण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत.